समृद्धी महामार्गासाठी जमिनी घेतलेल्या शहापुरातील आदिवासी शेतकऱ्यांना सरकारकडून मोबदला मिळालाच नसल्याची बाब उघडकीस आली आहे। शिरोळेतील सक्रू थोरात, बंडू धापटे, सोमी धापटे, माली भस्मा, गिरीजी नाचन, मंगल धापटे यांच्यासह 14 कुळांना आपल्या जमिनींचा मोबदल्यासाठी शासनाचे उंबरठे झिजवावे लागत आहेत। अधिकाऱ्यांकडून फक्त आश्वासनाचे गाजर दाखवले जात असून प्रत्यक्षात एकही रुपया मिळाला नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे। तसेच मोबदल्यासाठी लेखी हमी द्या, अन्यथा 26 जानेवारीला बेमुदत उपोषणाचे हत्यार उपसणार असल्याचा इशारा शेतकऱ्यांनी प्रशासनाला दिलाय। सरकारने GRच्या माध्यमातून कुळांना 60% आणि सावकाराला 40% मोबदला मिळणार असे सांगितले होते। मात्र शहापूर तालुक्यातील 14 कुळांना डावलले गेले असून सावकाराच्या घशात 100% रक्कम देण्यात आली आहे, असा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात आला आहे। त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी आता 10 दिवसात शासनाने दखल घ्यावी, नाहीतर 26 जानेवारीपासून बेमुदत उपोषण छेडण्याचा इशारा प्रशासनाला दिलाय। साहेब, माझं नाव संतोष पासलकर आहे आणि तिथे हे सक्रू थोरात आहे, शेतकरी आहेत शिरोळ विभागातले। यांच्यावर खूप मोठा अन्याय झालेला आहे। यांचं जे काही उपजीविकेचं जे साधन होतं शेती, तीच आता गव्हर्नमेंटने घेतलेली आहे, पण त्यांचा मोबदला सुद्धा दिलेला नाही आहे गव्हर्नमेंटने। त्यांची खूप मोठी अशी फसवणूक झालेली आहे। यांना शहापूर तहसीलदारने सुद्धा सांगितलं होतं की कुलाला 60% रक्कम देण्यात यावी, सावकाराला 40% रक्कम देण्यात यावी। हे त्या गोष्टीला प्रतिबद्ध होते, पण त्यांना सुद्धा ते मिळाले नाही। त्याच्या नंतर यांनी 100% जे 57चे जे कुल आहेत, सावकार हे डीम परिस्थितीत जर झालेला आहेत, तर गव्हर्नमेंटने त्यांना 100% पेमेंट का दिले आणि जे 57चे कुल आहेत यांना का डावलले त्यांनी? आणि शासनाने तसा जार काढलेला आहे की त्यांना 60% कुलाला रक्कम द्यावी। आणि तसे जर मॅडमकडे जर गेले शासनाकडे, तर त्यांना उत्तर मिळतंय की तुम्हाला मिळतील पैसे हे आशापोटी आज ते जगत आहे। त्यांनी प्रत्येक तहसीलदार, भिवंडी उपविभाग, जिल्हा अधिकारी, तसेच सर्व ठिकाणी जे काही शासन कार्यालय आहे त्या ठिकाणी त्यांनी पत्रक तसं दिलेलं आहे। आणि तसा कोर्ट निर्णय, तहसीलदार आदेश सुद्धा झालेले आहे का हे कुल आहेत। आता यांच्याकडून काय उत्तर मिळतंय, प्रशासनाकडून काय उत्तर मिळालं ना? आता प्रशासनाचं असं उत्तर आहे की तुम्हाला मिळतील पैसे, पण ते तोंडी बोलतात। मग त्यांनी तसं पत्रक त्यांना लिहून द्यावा। किती लोक या बाधित झालेले आहेत, किती लोकांचे पैसे फसलेले आहेत? तर याच्यात 13 ते 14 लोक अशी सातबाऱ्यावर आहेत आणि त्यांचं ते उपजीविकेचं जे साधन होतं तेच गेलेले। तर त्याबद्दल शासनाने ते शासन जर घेत आहे तर त्याच्याबद्दल मोबदला देण्याचं ठरवलेलं होतं, पण ते सुद्धा आज त्यांना मिळालं नाही आहे। आज त्यांची पडकी घरे आहेत आणि ज्यांना मिळाला पाहिजे त्यांना न मिळता हे नको त्यांच्या घशात गेलेले आहेत पैसे। पुढचं पाऊल काय असणार आहे? प्रशासनाने जर लक्ष दिलं नाही तर पुढचं पाऊल काय? पुढचे पाऊल असं आम्ही जिल्हाधिकारीला निवेदन दिलेलं आहे की 26 तारखेला उपोषणाचा मार्ग त्यांनी पत्करलेला आहे। जर त्यांनी 10 दिवसात काही इन्क्वायरी जर केली नाही, 10 दिवसात ते त्यांच्यावर ठाम आहेत, 10 दिवसात जर काही शासनाने याच्याबद्दल काही हालचाल जर केलीच नाही, तर ते 26 तारखेला मात्र इथे उपोषण करते बसणार।